मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स पाठवलं। कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकरांची चौकशी होणार आहे। येत्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहावं असं फरमान ईडीनं काढलं आहे। आमदार राजन साळवींची एसीबीनं 10 तास चौकशी केली। या दरम्यान अधिकाऱ्यांनी बाहेरून आलेला फोन घेतल्याचा आरोप साळवींनी केला। साळवींना पुन्हा एसीबीनं नोटीस पाठवली। सोमवारी रत्नागिरी कार्यालयात दुपारी 12 वाजता हजर राहण्याचं समन्स साळवींना दिलं। यावेळी साळवींच्या मोठ्या भावाला उपस्थित राहण्याचा उल्लेख या नोटीशीमध्ये करण्यात आला। मुंबईत चेंबूर इथं ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आमने सामने आले। शाखा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटाचे नेते शाखेबाहेर जमले। शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांना विरोध केला। ठाकरे गटाचे प्रमोद शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शाखेला लागलेलं टाळं उघडलं। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी, संघ परिवारातील पदाधिकारी आणि उत्तर भारतीयांनी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ठाकरे गटात प्रवेश केला। हिंदुत्वासाठी संघर्ष करणारे त्यावेळी वेगळे होते, मात्र आता लाभ घेणारे वेगळे आहेत अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली। तर बाळासाहेबांनी वाचवलं तेच लोक शिवसेना संपवायला निघालेत असा आरोपही त्यांनी केला। पुण्यामध्ये अजित पवारांनी कात्रज कोंढवा रस्ते कामाची पाहणी करून त्याचं उद्घाटन केलं। रुंदीकरण समस्येमुळे अनेक वर्षे इथं वाहतूक कोंडीची समस्या आहे आणि त्यामुळे स्थानिकांकरता लगेचच त्यांनी रस्त्याचं उद्घाटन केलं। पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये पाहणी करताना सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघामध्ये शिरकावाचा प्रश्नच नसल्याचं ते म्हणाले। पुनर्बांधणीच्या कामासाठी मुंबईतल्या सायन रेल्वे स्थानकाजवळचा उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहे आणि आजपासून या पुलाचं पाडकाम सुरू होतं। या पुलाच्या जागी आता नवीन पूल बांधला जाईल। मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या समन्वयानं हे काम करण्यात येत आहे। पूल पाडण्यात येणार असल्यानं वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आला आहे। येत्या सोमवारी 22 जानेवारीला 2000च्या नोटा बदली तसंच बँकेमध्ये जमा करता येणार नाहीत। आरबीआयने ही माहिती दिली आहे। हा निर्णय फक्त 22 जानेवारीपुरताच लागू असणार आहे। उल्हासनगरमध्ये मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांचे बोर्ड 27 जानेवारीला फोडणार असल्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय। तर मराठी पाट्या लावलेल्या व्यापाऱ्यांचा काल मनसेकडून पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला।